झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. पुढच्या 48 तासात अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेत्या निवडीची बैठक. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब. गृहमंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ खातं जाणार असल्याचीही सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं अवघड होईल. शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अन्यथा केंद्रात मंत्री बनावं. रामदास आठवलेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला. आठवलेंकडून MLC आणि मंत्रिपदाची मागणी. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असं विधान रावसाहेब दानवेंनी केलंय. दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील, असंही दानवे म्हणाले. भारत जोडोप्रमाणे आम्ही देशात EVM विरोधातील मोहीम राबवणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती. EVM संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा. महाविकास आघाडीत EVM विरोधात आंदोलन उभारणार. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती. शरद पवार गटाच्या बैठकीत पराभूत उमेदवारांचा EVM वरून रोष व्यक्त. कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती. देशातील लोकशाही संकटात EVMचा विरोध करा, बॅलेटची मागणी करा, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन. EVM मशीनबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांकडून शंका व्यक्त. दिग्गजांच्या पराभवानंतर कदमांकडून शंका व्यक्त. धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय, कदमांचा आरोप. परळीत दहशत निर्माण करून मतदारांना मतदान केंद्रात येऊ न दिल्याचा दावा. व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांचा आरोप. अशा पद्धतीच्या निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानातही होत नसतील, राऊतांचं ट्विट. अजित पवारांनी घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला. चिन्हाबाबत सुनावणीत याबाबत पुरावे सादर करण्याची शरद पवार गटाची विनंती. अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून त्यांच्याकडे बोलावतायत, पण आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाही, तर जितेंद्र आव्हाडांचा आरोप. उद्धव ठाकरेंची अवस्था शोले चित्रपटातील असरानी सारखी. ठाकरेंचे 20 पैकी 18 आमदार पळून जातील. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. सैतानी बहुमत असल्यानं बेकायदेशीर नियुक्त्या होत राहतील. रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. संजय राऊत वेडे झाल्याच्या मानसिकतेतून बोलतायत. नियमांनुसार नियुक्त्या केल्या जातात, बावनकुळेंचं वक्तव्य. 29 तारखेला दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची तातडीची बैठक. राहुल गांधी, रमेश चेन्निथला यांनी बैठक बोलावली. रिपोर्ट घेऊन बैठकीला हजर राहण्याच्या नेत्यांना सूचना. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबतच होणार प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा. सायन कोळीवाड्यात 3 वर्ष चिमुकलीवर अत्याचार. ड्रग्जच्या नशेत अनिल गुप्ताकडून चिमुकलीवर अत्याचार. सोशल मीडियावर पोस्ट करत अमित ठाकरेंची कारवाईची मागणी. मुंबई शहरात ड्रग्जचं प्रमाण वाढत असल्याचाही उल्लेख. महायुतीचे नेते हे एकवचनी, रामाचे भक्त, त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, राजू शेट्टींची मागणी. तसंच लाडक्या बहिणींना डिसेंबरपासून 2100 रुपये सुरू करण्याचीही मागणी. इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणेंना धक्का. नगर परिषदेचे गटनेते गजानन गवळींनी सोडली साथ. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरणेंना मोठा धक्का. खेडचे आमदार बाबाजी काळे विधान भवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक. 3 वेळा आमदार असलेल्या दिलीप मोहितेंचा बाबाजी काळेंकडून पराभव. नागपुरातील शासकीय रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नावाची पाटी काढण्यात आली होती, पण TV9च्या बातमीनंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघातल्या 303 पैकी 259 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. कोथरूड, कसबा, खडकवासला, हडपसरमधल्या मनसेचे 4ही उमेदवार तसंच इंदापूरचे अपक्ष प्रवीण मानेंनाही डिपॉझिट वाचवता आलं नाही. कसब्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर. महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह कचरामुक्त अभियानांतर्गत विविध ठिकाणांची पाहणी. नागपूरमध्ये संविधान दिनानिमित्त सामाजिक संघटनांकडून वॉक फॉर संविधानचं आयोजन. ऊट माणसा जागा हो, संविधानाचा धागा होचा जयघोष. रॅलीत माजी सनदी अधिकारी EZ खोब्रागडे आणि डॉ. चंद्रशेखर मेश्राम सहभागी. 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांकडून मानवंदना. दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून करमाळ्यात श्रीराम मंदिरात आरती, तर 51 लाडक्या बहिणींचा शिवसेनेच्या वतीनं सत्कार. संविधान सन्मान दिनानिमित्त चंद्रपूर शहरातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौंडांसह हजारोंची उपस्थिती. नागपूर गुन्हे शाखेकडून 4 चाकी वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश. 6 गुन्ह्यात 11 4 चाकी,
1,50,00,000चा मुद्देमाल जप्त. आतापर्यंत 4 आरोपींना अटक. मास्टरमाइंडचा शोध सुरू. नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. दररोज 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची आवक सुरू असल्यानं शेतकरी सुखावला. परळी तालुक्यात कापूस खरेदीला सुरुवात. मात्र कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. 6,800 ते 6,900 रुपये कापसाला भाव. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कापसाला प्रति क्विंटल 8,000चा भाव. कापसाला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी आनंदित. आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचं औचित्य साधून कापूस खरेदीचा शुभारंभ. गोंदिया जिल्ह्यात धान कापणी आणि मळणीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून यंदा पारंपरिक मळणी न करता यंत्राचा वापर करून मळणीला पसंती. गोंदियातील 83 धान खरेदी केंद्रावरून 1,17,000 क्विंटल धानाची खरेदी. सरकारकडून धानाला प्रति हेक्टर 25,000 बोनस देण्याची घोषणा. त्यासाठी 71,429 शेतकऱ्यांकडून नोंदणी. भंडाऱ्यात धान खरेदीसाठी 128 केंद्रांना मंजुरी तर 76 हमीभाव केंद्र सुरू. आतापर्यंत 1,00,000 क्विंटल धानाची खरेदी. धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परवानगी. जळगावच्या अमळनेर बाजार समितीत मक्याला 2,250 रुपये भाव. बाजार समितीत सुमारे 3 लाख क्विंटल मक्याची खरेदी. मक्याला खानदेशातून सर्वाधिक भाव. भंडाऱ्याच्या भिलेवाडामध्ये संविधान दिन साजरा. संविधान जपण्याची शपथ घेत जनजागृती. विद्यार्थ्यांसह पालक शिक्षकांनी काढली रॅली. बीडच्या गेवराई शहरातील महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत. खड्डे बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. नाशिक जिल्ह्यात पशुगणना सुरू. मोबाईल ॲपद्वारे पशुगणना सुरू. नागरिकांनी योग्य माहिती देण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. भंडाऱ्यात जनावरांचा अपहार करून बाहेर विक्री केल्याचा प्रकार. शासनाची 3,80,00,000ची फसवणूक. 5 गोशाळेतील 23 संचालकांवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गातील लिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. जंगलात फिरणारा ब्लॅक पॅन्थर मोबाईलमध्ये कैद. याआधीही दोडा मार्गावर ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. मंगळवारी निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी तुळजापुरात. नववधूवरांची दर्शनासाठी मोठी गर्दी. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. मंदिर परिसरात वाहनं आणण्यास प्रतिबंध. मात्र मंदिराच्या भिंतीला लागून अनेक गाड्यांची पार्किंग. राज्य परिवहन महामंडळाकडून सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू. साताऱ्यातून शेगाव नागपूर मार्गे अयोध्या आणि परतीवेळी वाराणसी, प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वरचे दर्शन. असा 5 दिवसांचा प्रवास असणार. भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. वाशिम मार्गे जाणारी मुंबई रेल्वेगाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी. प्रवाशांचे हाल होत असल्यानं मनस्ताप. अमरावती येथून वाशिम मार्गे मुंबई जाणारी रेल्वेगाडी मध्यंतरी नियमित धावत होती. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला. उबदार कपडे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली. थंडी आणखी वाढण्याची शक्यता. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.